दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली असून ड्रेनेजची सुद्धा व्यवस्था अतिशय बिकट आहे। या संदर्भात सोलापूर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला। दक्षिण विधानसभा मतदारसंघ कुमठानाका स्वागतनगर जवळील मुमताजनगर पोस्ट ऑफिस पासून ते ताई चौकापर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली आहे। मागच्या 5-6 महिन्यांपासून रस्त्याच्या मधोमध चेंबर टू चेंबर जोडण्यासाठी 16 ते 18 ठिकाणी चर खदून ठेवलेले आहेत। बऱ्याच ठिकाणी लहान मोठे खड्डे झाले, त्यामुळे शाळेत जाणारी लहान मुलं, वयोवृद्ध माणसं, आजारी नागरिक ये जा करत असताना त्यांना त्रास होतोय। लोकांना मणक्याचे त्रास सुरू झालेत, अपघातांचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे अनेक वेळा महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि सत्ताधारी आणि पक्षाचे पदाधिकारी येतात जातात, पण यावर कुणीच गंभीर आवाज उठवण्याचा प्रयत्न करत नाही। सोलापूर महापालिका आंधळी होऊन बसली आहे। म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी शहर प्रमुख मिनल दास यांच्या नेतृत्वात त्यांनी महिला आघाडीच्या वतीने रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये रांगोळ्या काढून, फुलं वाहून, नारळ फोडून आणि आरती करून घंटानाद आंदोलन करून निषेध केलाय। सोलापूरच्या सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना केली की सोलापूर महापालिका आंधळी झाली आहे, त्यांना चांगली दृष्टी देऊन या स्मार्ट सिटीमधल्या रस्त्यांची सुधारणा करण्याची सद्बुद्धी दे। या आंदोलनाला महिला प्रमुख ज्योती चितकोटी, विभाग प्रमुख हेमा भोसले, उपविभाग प्रमुख श्वेता नंदरगी, शाखा प्रमुख सारिका मोरे, उपशाखा प्रमुख सविता तेल्लूर, पद्मिनी काळे, प्रियंका राऊत, प्राजक्ता कुलकर्णी उपस्थित होते। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। उद्धव ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। या महानगरपालिकेचा निषेध असो, महानगरपालिकेचा निषेध असो, या राज्य सरकारचा निषेध असो, या राज्य सरकारचा निषेध असो। या ठिकाणी हे खड्ड्यात रस्ते आहेत, त्या रस्त्यात खड्डे हेच कळत नाहीये। हा खड्डा तर मागच्या कित्येक वर्षांपासून हा खड्डा पडलेला आहे। पावसाळ्याच्या दिवसात तर इथनं जाताना गुडघ्या एवढं जवळपास पाणी असतं। इथं सगळं उतार असल्यामुळे सगळं पाणी ह्या ठिकाणी ह्या खड्ड्यामुळे साठत आहे आणि जवळपास गुडघ्यापर्यंत पाणी इथं साठलेलं असते। त्यानंतर टू व्हीलरचं तर जवळपास अर्ध्याच्या वर चाक, पूर्ण चाक टू व्हीलरचं भरलेलं असते पाण्यामध्ये। इतक्या अडचणी येतात, इथनं जाता येता गाडी पण चालवायला येत नाही आणि चालायला पण येत नाही। कित्येक वेळा तरी किती लोक ह्या ठिकाणी पडलेले आहेत। ह्या सुद्धा ह्या पण आंटी पडलेल्या आहेत मागच्या महिन्यामध्ये, त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता। असे कित्येक लोक ह्या ठिकाणी नेहमी पडतात। आठवड्यातनं निदान 3 ते 4 अपघात होत असतात, पण या खड्ड्याच्या बाबतीमध्ये कुणीही गांभीर्याने घेत नाही आहे आणि दखल घेत नाही आहे। म्हणूनच आज आम्ही हे सगळे जे खड्ड्यांची पूजा केलेली आहे, तर हे आम्हाला महानगरपालिकेला निदर्शनास आणून द्यायचं म्हणून आम्ही सर्व रस्त्यांची पूजा करत करत इथपर्यंत आलेलो आहोत। ಇಲ್ಲಿ ಮುಂಜಾನೆ ಒಂದ್ರ ನೀರು ನಿಂದಿರ್ತಾವ, ಡ್ರೆಸ್ ಹಾಕೊಂಡಿರ್ತಾರ, ಎಲ್ಲ ಹೊಲ ಅರ್ಬಿ ಕಾಣತ್ತವ, ಸಾಲಕ್ಕೆ ಕೇಳ್ತಾರ, ಇವು ನೀರು ನಿಂದಿರ್ತಾವ, ಹ್ಯಾಂಗೆ ಮಾಡೋದು? ಮಹಾಪಾಲಿಕರು ಮಾಡಿ ನಮ್ಮ 3 ತಿಂಗಳಾಗ್ಯದ, 3 ಗಂಟೆ ಜೋಡಿಸಿ 3 ತಿಂಗಳಾಯ್ತು, ದಿನ ಜೋಡಿಸ್ತೇವೆ ಹೋಗಿ ಬರ್ತಾರೆ, ಜೋಡಿಸ್ತೇವೆ ಅಂತಾರೆ, ಏನು ಕೆಲಸನೇ ಆಗಲ್ಲಾಗ್ಯದ। ಬರೀ ಹೇಳ್ತಾರೆ ಇದು ಸರಿ ಡ್ರೈನೇಜ್ ಸಟಿ ಮಾಡಿ ಕೆಲಸ ಪೂರ್ಣ ಮಾಡಬೇಕಿತ್ತು, ಅರ್ಧ ಮಾಡಿ ಹೋಗ್ಯಾರ। ಎಲ್ಲ ಕಡೆ ಖಡ್ಡ ಬಿದ್ದಾವ, ಮತ್ತು ಗರ್ಭಿಣಿ ಹೆಂಗಸರು ಬರ್ತಾರೆ, ಮುಂಜಾನೆ ವಾಕಿಂಗ್ ಬರ್ತಾರೆ, ಮುದುಕರು ಬರ್ತಾರೆ, ಅವರೆಲ್ಲ ಬಿದ್ರಂದ್ರೆ ಯಾರು ಜವಾಬ್ದಾರಿ? ಮಹಾಪಾಲಿಕೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇರ್ತಕ? ಬಲಿ ಭಾಳ ನೀರು ನಿಂದಿರ್ತದ, ಖಡ್ಡ ಆಗ್ಯದ, ಮನ್ಯಾಗ ನೀರು ಬಂದವ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲ ಜಾರ್ಕೊಂಡು ಬಿದ್ದಾರ ನೀರಿಗೆ, ಮಣ್ಣಿಗಾಗಿ, ಮತ್ತು ವಾಸ ಭಾಳ ಬರ್ತದ। ನಮಗೆಲ್ಲ ಇದು ಮಾಡಿರಿ, ಚಲೋ ಮಾಡಿ ಕೊಡ್ರಿ ನಮ್ಗೆ। ವಾಸ ಭಾಳ ಬರ್ತದ, ಘಾನದ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲ ಜಡ ಬರ್ಲಿರ್ತದ, पाणी करत उतारायला सगळेजण मिळून हे सगळं पाणी साठलेलं असते इथं। ರೋಡ ಒಟ್ಟು ಏನು ಮಾಡಲಾಗ್ಯಾರ, ಒಟ್ಟು ಮ್ಯಾಗಿನ ತಕ ಬಂದು ನೀರು ಇಲ್ಲೇ ನಿಂದಿರ್ತಾವ ಕಾರ್ನಲ್ಕ। ನಾವು ಹೋಟೆಲ್ ಅದ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೊಲಕ್ಕೆ ಅಡ್ಚಿಣಿ, ಎಲ್ಲರಿಗೆ ಮಂದಿ ಹೋಗೋದು ಬರೋದು ಅಡ್ಚಿಣಿ, ಹ್ಯಾಂಗೆ ಮಾಡೋದ್ರಿ? ಹ್ಯಾಂಗೆ ಕೆದ್ರಿ? ಹಂಗೆ ಚಂದ ಮಾಡಿ ಕೊಡ್ರಿ, ಭಾಳ ಎಲ್ಲರಿಗೆ ತ್ರಾಸ ನಡ್ತದ। ಎಲ್ಲರೂ ಹೋಗೋದ ಬರೋದ ಬೀಳುಗತ್ತಾರ, ಎಳುಗತ್ತಾರ, ಎಲ್ಲ ನಡ್ದದ